मवियाकडून कोल्हापूरच्या जागेवर रस्सीखेच सुरूच आहे। कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याबाबत मवियामध्ये अद्यापही एकमत होत नसल्याचं चित्र आहे। शाहू महाराजांनी मवियातल्या कोणत्याही पक्षाकडून लढावं यावर आपलं एकमत झाल्याचं पटोलेंनी सांगितलं। तर ही जागा आमची असून ती अद्याप आम्ही कुणालाही सोडली नसल्याचं राऊतांनी सांगितलं। तर शाहू महाराजांच्या नावावर एकमत असलं तरी त्यांनी आपल्याच चिन्हावर लढावं याकरता तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येतंय। तर राऊतांकडून शाहू महाराजांच्या घरात फूट पडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केला। शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये असं परखड मत मंत्री मुश्रीफांनी व्यक्त केलं। त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती। छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं, छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे। त्यात अमुक जागा त्याच्या बदली वगैरे हा सगळा विषय नाही आहे। म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही 6 तारखेला जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास फायनल होईल। कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचं अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही। तर काँग्रेसने काय सांगितलं मला माहीत नाही की शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलं आहे। पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का। मला एवढं आठवतं की छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती, त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती। आता त्यांच्याच घरामध्ये सुरून परत एकदा शकुनी मामाने लावलं का हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे। महाविकास आघाडीचा प्रश्न आहे, त्यांनी कुणाला उभं करायचं आणि छत्रपती शाहू महाराजांचा विषय असेल तर मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आदर्श आमचे स्थान आहात, कृपया ही निवडणूक आपण लढवू नये असं आम्ही विनंती केलेली आहे।